Find a degree and radian measure of exterior and interior angle of regular pentagon. Okay. कुठला पण रेग्युलर पॉलिगॉन असू द्या, रेग्युलर पॉलिगॉन ऑफ एन साइड्स. बघा नीट लक्ष द्या. रेग्युलर पॉलिगॉन ऑफ एन साइड्स. फॉर एक्झाम्पल आपण या रेग्युलरचा अर्थ काय असतो? रेग्युलर म्हणजे ज्याच्या सगळ्या साइड इक्वल असतात. हा पॉलिगॉन. फॉर एक्झाम्पल जर ट्रायंगल घेतला, ट्रायंगलच्या तीन साइड जर इक्वल असतील तर त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल इक्वल असतो. So each angle equilateral triangle is that of 60 degree. And sum of angles of a regular polygon is 2 minus 4 into 90. लक्षात ठेवा. Sum of angles of regular polygon is 2n minus 4 into 90. ओके. फॉर एक्झाम्पल आपण हा ट्रायल आहे. ट्रायल मध्ये साइड असतात. मग किती झालं? 6 minus 4 2 झाले नाही. मग 2 into 9 किती झालं? 1. आता दुसरा रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे आपण स्क्वेअर घ्या. स्क्वेअर म्हणजे चारही साइड इक्वल असतात. बरोबर. चारही साइड इक्वल असल्यामुळे आणि प्रत्येक अँगल 90 असल्यामुळे स्क्वेअरचे चारही अँगल कॉन्ग्रुएंट येतात. आणि सम ऑफ देम इज 2 into 4. कारण n is equals to 4 in this case, n is equals to 3 in this case. 2n minus 4 into 90. हे किती झालं? 8 minus 4. 4 into 90. That will 360. बघा. मग तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. Sum of angles of regular polygon. खाली sum of angles of regular polygon of n sides. साइडचा n sides. रेग्युलर अर्थ लक्षात ठेवायचा ज्याच्या साइड कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात, त्याला आपण रेग्युलर म्हणतो. मग रेग्युलर ट्रायंगल म्हणलं तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तिन्ही साइड इक्वल असतात. रेग्युलर क्वाड्रिलॅटरल म्हणलं तर ज्याची चारही साइड इक्वल म्हणजे तो स्क्वेअर झाला. तसा रेग्युलर पेंटागॉन. आता पेंटागॉनच्या आणि प्रत्येक अँगल इक्वल असतो. रेग्युलर म्हणले की काय? इच साइड इज इक्वल. इच अँगल इज इक्वल. प्रत्येक इक्वल असते आणि प्रत्येक अँगल इक्वल असतो. मग याला रेग्युलर हा शब्द आहे. पॉली म्हणजे मोर दॅन 3. पॉलिगॉन म्हणजे ज्याच्या साइड जास्त असतात. 3 असतील तर अँगल, 4 असतं स्क्वेअर. रेग्युलर, पेंटागॉन, हेक्सागॉन, हेप्टा, ऑक्टा, नोना, डेका. ओके. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हे पण गरजेचं आहे की रेग्युलर पेंटागॉन. आता पेंटा म्हणजे ती 5 साइड्स. बरोबर. बघा असं रेग्युलर पेंटागॉन आहे. आणि मग रेग्युलर पेंटागॉनची प्रत्येक अँगल कॉन्ग्रुएंट आहे. These 5 angles, all the 5 angles equal, and sum is how much?
sum of angles of regular pentagon. Two n minus 4 into 90. So 2 into 5 minus 4 into 90. म्हणजे झालं 10 minus 4 6 into 90 540. आता 5 अँगलचं सम झालंय आणि सगळे अँगल इक्वल, मग प्रत्येक अँगल किती असेल? देअरफॉर ईच अँगल म्हणजे 540 डिवाइड किती 5 लागेल ना. हे 5 जा 0 जा 58 सो 108. असं नका करू. 5 जा 58 जा 18 वगैरे येईल. ओके, सो 108 डिग्री ईच अँगलचा मिळाला. म्हणजे फॉर ईच measure of each interior angle, measure of each interior angle is how much? 108 degree. आता एक्सटेरियर कसा काढतो तुम्हाला सांगू. कुठली आपण जर एक्सटेंड केली, ओके, तर हा जो अँगल आहे याला आपण एक्सटेरियर अँगल म्हणतो. व्हॉट वी कॉल अँगल एज एक्सटेरियर अँगल. Now if this 108, how much is this angle? Exterior angle 1 x. तर 180 minus interior दोन्ही अँगलचं 180 असणार आहे, बरोबर. मग 4 मेजर ऑफ हॅलो an exterior angle. एक्सटेरियर अँगलचं मेजर काय असणार? तर 180 minus 108 and how many 72 degree. हॅलो आता डिग्री मध्ये झालं, रेडियन मध्ये काढतो आपण. देअरफॉर इन रेडियन, रेडियन मध्ये कसं मुलांना सांग. 180 into 108 in रेडियन. याला सिम्प्लिफाय करा. आय थिंक 6 ने जाईल हे. यस, 9 ने जात. 9 2 जा यस चिल्ड्रेन, कैन यू हियर मी? आप सुन पा रहे हो मुझे? आवाज येतोय का रे सगळ्यांना? करता यायला पाहिजे दोन्ही लेक्चर. येतोय ना? हो. ओके. तर एक्सटेरियर अँगल कसा काढला कळला. आता हे रेडियन मध्ये कसं काढतं कळलं. 4 3 जा 4 5 जा. सो किती येईल हे? 3 पाय अपॉन 5 इन रेडियन. हा पण रेडियन मध्ये काढायचा आहे. सो इन रेडियन दिस अँगल विल बी पाय अपॉन 180 into 72.
इन रेडियन. आता 72 9 8 जा 9 2 जा 4 2 जा 4 5 जा. So it is 2 pi by 5 radian. Take down this first. It is for pentagon. ओके, याच्याऐवजी पेंटाच्या ऐवजी जर हेक्सा आला, हेक्सागॉन, सेप्टागॉन, ऑक्टागॉन. ओके, हेक्सा म्हणजे 6. किती? 6 साइड असतात, याला 7 आणि याला 8 असतात. एवढाच चेंज आहे, बाकी कुठे चेंज आहे. म्हणजे यांच्या जागेवर तुम्ही 6 घ्यायचंय, 7 घ्यायचं, 8 घ्यायचं आणि हे सेम सम असे सोडवायचे आहेत. तुम्हाला जमतील मग? ओके, झालं का लिहून सगळ्यांचं? येस, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 14. मध्ये तुम्हाला अँगल बिटवीन आर हँड अँड मिनिट हँड फाइंड आउट करायचं आहे. सी, घड्याळ थोडं समजून घेऊया आपण. इथं 12 असतं, इथं 3 असतं, इथं 6, इथं 9, बरोबर. आणि सपोज युअर 3 o'clock ला काय होतं, म्हणजे जर 3 वाजलेले असतील तर घड्याळाचा जो आर हँड आहे तो एक्झॅक्ट 3 वर असतो आणि मिनिट हँड 12 वर असतो, बरोबर. ज्या वेळेस असं पोझिशन असतं, आर हँड ची लेंथ जी असते ती मिनिट हँड पेक्षा कमी असते आणि त्यावेळेस अँगल बिटवीन दीज 2 हँड्स इज 90 डिग्री. 3 PM किंवा AM याला 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. आर हँड अँड मिनिट हँड, अँगल बिटवीन आर हँड अँड मिनिट हँड म्हणजे घड्याळाचा मिनिट काटा आणि तास काटा या दोघांमधलं जे अँगल आहे ते 3 वाजता 90 अंश होतं. आता 6 वाजता काय होईल बरं? कॅन यू टेल मी ऍट 6? 6 वाजता काय होईल? तो अँगल 180 डिग्री असेल, बरोबर. समजतंय का? कळतंय? आता आपल्याला ज्या वेळेस मिनिट हँड 1 कंप्लीट रोटेशन करतो त्यावेळेस आर हँड
एक डिजिट पुढे जातो. म्हणजे जर तो 3 वर असेल तर तो 4 वर येतो. बघा नीट समजून घ्या हे, तर घड्याळ कळेल. मग 3 आणि 4 याच्यामध्ये किती डिग्री असतं? 3 आणि 4 मध्ये किती डिग्री असतं? जर 12 नंतर 1 2, बघा हे 3 प्लेसेस आहेत, 1 2 3, आणि अँगल कितीचा? 90 चा. मग प्रत्येक प्लेस किती झालं? तर इट विल बी 30 डिग्री. हाऊ मच इट इज? 30 डिग्री. हे समजून घ्या नीट. अँगल बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह प्लेसेस इज 30 डिग्री. म्हणजे इथे अँगल कितीचा होणार? 30 डिग्री. बरोबर आहे. मग आता प्रत्येक मिनिटाला समजा 1 2 3 4 आणि 5, हे 5 मिनिटं झाले, तर 30 डिवाइड बाय 5 दॅट विल बी 6 डिग्री. म्हणजे एका मिनिटाला 6 डिग्री. लक्षात ठेवायचं. 1 मिनिट म्हणजे किती? 6 डिग्री. 1 मिनिट म्हणजे 6 डिग्री. लक्षात ठेवा. ओके. आणि 5 मिनिट म्हणजे किती मग? 30. आता ते तसं डिग्री आणि मिनिट याच्यामधलं रिलेशन आपण बघितलं तर 1 डिग्री इज 60 मिनिट आणि 1 मिनिट इज 60 सेकंड. ओके, ठीक आहे ना? ओके. आता तुम्ही मला सांगा, इफ इट इज 10 past 11, ओके, 10 past 11, 10 past 11 म्हणजे काय? म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं. 10 past 11 म्हणजे किती? 11 वाजून 10 मिनिटे. बरोबर. आता 11 वाजून 10 मिनिटांनी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की आर हँड आणि मिनिट हँड मध्ये कितीचा अँगल असेल. पहिलं तर आपण पोझिशन दाखवूया. हे 12, हे 3, हे 6, हे 9, 11, 10 past 11. मग 11 वाजून 10 मिनिटांनी काय पोझिशन असेल? 11:10. म्हणजे इथं जर समजा 11 आहे, 10 मिनिटं म्हणजे इथं येणार 1 2. So your minute hand will be here and our hand just past 11. 11 ला थोडासा पुढे गेलेला आहे. ठीक आहे. So we need to find angle between these two hands. Now how will we find angle between these two hands? Let us see. 10 minutes हा अँगल किती झाला? 60 डिग्री. बरोबर आहे. आणि हा अँगल 30 आहे, पण 30 पेक्षा थोडा कमी असणार आहे. हा पुढे गेलाय, 10 मिनिटं पुढे गेलाय ना. इफ आर हँड मतलब मिनिट हँड गोज 10 minutes, what आर हँड शिफ्टेड टू? बघा, इन अ 60 minute, बघा 60 minutes minute hand goes 360 डिग्री. म्हणजे तो 60 मिनिट मध्ये 360 डिग्री फिरतो. बरोबर. आणि आर हँड किती फिरतो? इन 60 मिनिट मतलब 1 hour. 60 मिनिटं म्हणजे 1 तास ना. 1 hour मध्ये आर हँड मूव्स ओनली 30 डिग्री. कारण तो फक्त एकच प्लेस मूव्ह होतो ना, पुढे जातो एक प्लेस, म्हणजे 30 डिग्री मूव्ह होतो. हे लक्षात ठेवा मेजर. मग मला सांगा 10 मिनिटांमध्ये किती मूव्ह होईल तो? सो इन 10 minutes
in 10 minutes our hand will move how many degree, किती डिग्री मूव होईल तो 10 मिनिट्स मध्ये? 60 मिनिट मध्ये तो 360 मूव होतोय. तो 10 मिनिटात किती मूव होईल? तर 360 अपॉन 60 मल्टीप्लाइड बाय 10. कळतंय? 10 मिनिटं 360 डिवाइड बाय 60 इंटू 10 किती येईल हे? नाही, उलटा झाला काय? 60 मिनिट 360 डिग्री, तर 10 मिनिट x डिग्री, x इंटू 60 10 into 360, so x will be 10 into 360 divided by 60, 6 6 60. Okay, so it will move by okay, in 60 minutes it moves, in 60 minutes it moves 30 degree, so in 10 minutes it will move x degree, so x into 60 is 30 into 10, so x will be 30 into 10 divided by 60, 6 5s are, so it will just move 5 degree ahead. किती डिग्री मूव होईल? 5 डिग्री पुढे जाईल. म्हणजे हा जो अँगल आहे तो किती आहे? टोटल 3 प्लेसेस मधला अँगल 90 डिग्री आहे. 90 मायनस दिस 5. ओके, पुढे गेला ना मग कमी झाला अँगल तो. सो देअरफॉर अँगल बिटवीन मिनिट हँड and our hand and minute hand is 90 minus 5 and that will be 85 degree. Take down this. तुम्हाला हे कळलं का? 60 मिनिटांमध्ये 60 मिनिट म्हणजे कळतात ना, ज्यावेळेस 12 टू परत इथे येईल त्याला 60 मिनिटं म्हणतात. 60 मिनिटं मध्ये आर हँड जो आहे तो ओनली एक प्लेस मूव होतो. म्हणजे जर समजा इथं 11 असेल तर तो 12 वर जातो. कळतंय? मिनिट हँड एक कंप्लीट रोटेशन करतं त्यावेळेस आर हँड ओनली मूव्स 30 डिग्री. मुवमेंट ऑफ आर हँड इज ओनली 30 डिग्री. हे कळलं पाहिजे. मिनिट हँड 360 मूव होतं त्यावेळेस आर हँड ओनली 30 डिग्री मूव होतो. मग 10 मिनिटांमध्ये किती मूव होईल म्हणजे किती पुढे जाईल? तर तो आहे 5 डिग्री. ओके, तर 5 डिग्री आपण काय करणार? मग सबट्रॅक्ट करणार 90 मधून. हे 30 30 आणि हे 30 90 होईल ना. 90 मधून 5 डिग्री सबट्रॅक्ट. का केलं सबट्रॅक्ट? कारण तो पुढे गेला थोडा. ओके, म्हणजे कमी झाला अँगल. घ्या लिहून. आता 20 past 7. 20 past 7 म्हणजे 7 वाजून 20 मिनिटं. हा दुसरा क्वेश्चन आहे. 20 past 7 रीड कसं करायचं आहे हा कळलं का? 20 past 7 7 वाजून 20 मिनिटे. आता 7 वाजून 20 मिनिटांनी बघा काय सिच्युएशन आहे आर हँड आणि मिनिट हँडची. 7 म्हणजे इथं झाले 7, हे 8. 7 वाजून 20 मिनिटे. 20 म्हणजे इथं 4 म्हणजे तुमचा मिनिट हँड 4 वर असणार आहे आणि तुमचा आर हँड 7 आणि 8च्या मध्ये कुठेतरी असणार. ओके, नॉट ऑन 7 as well as on 8. तो
7 वर पण नसणार आणि 8 वर पण नसणार. 7:20 आता सिच्युएशन तुमच्या लक्षात आली असेल. इथं एक डिजिट आहे 5, हा एक प्लेस 30, हा प्लेस 30, हा प्लेस 30, किती झाले 30 30 30 90. आता पुढे गेलाय तो थोडासा, म्हणजे तो ऍड करायला पाहिजे आपल्याला. 90 मध्ये तो ऍड केला पाहिजे, बरोबर. आता किती मिनिटं? 20 मिनिटं. 20 मिनिटात किती पुढे जाईल? जसं इथं हे फिक्स ठेवायचं आता. ओके, तर 20 मिनिट मध्ये किती पुढे जाईल? तर 20 मिनिट्स मध्ये तो किती होईल? इथं 10 डिग्री होईल. ओके, किती पुढे जाईल? 10 डिग्री. मग आता हे 10 डिग्री ऍड करायचं 90 मध्ये. 90 प्लस 10 यू विल गेट 100 डिग्री. समजलं का हे? सो अँगल बिटवीन आर हँड अँड मिनिट हँड at 7:20 is 90 plus 10, that is 100. So answer is 100 degree. Are you getting this point? 7:20 आणि मिनिट हँड इथं असेल आणि आर हँड तुमचा 7 आणि 8च्या मध्ये असेल, पण किती मध्ये? ह्या दोघांमध्ये 30 डिग्री आहे. किती डिग्री पुढे गेलेला असेल तो? तर 60 डिग्रीला आर हँड विल क्रॉस 30 डिग्री ओनली. 60 मिनिटला आर हँड 30 डिग्री जातो. तर 20 मिनिटला किती जाईल? तर तो काढण्यासाठी तुम्ही काय करा, युनिटरी मेथड जी तुम्ही 7वी 8वी ला शिकलेला त्याच्याने हे 10 डिग्री मिळेल. म्हणजे हा 10 डिग्री पुढे गेलेला असेल, हे डोक्यात घ्या. 10 डिग्री पुढे गेला असेल आर हँड, म्हणजे 30 आणि 30 60 आणि 30 90 आणि 10 100. म्हणजे इट विल टेक ओनली, मतलब अँगल बिटवीन देम इज 100 डिग्री. ओके, त्यानंतर क्वार्टर टू 6. आता क्वार्टर टू 6 म्हणजे काय? तर 15 मिनिटं कमी आहेत 6 वाजायला. क्वार्टर टू 6 म्हणजे तुमचा मिनिट हँड जो आहे तो याच्यावर आहे आणि इथं 6 आहे. आर हँड 5 आणि 6च्या मध्ये कुठेतरी असणार. ओके, क्वार्टर टू 6 म्हणजे 6 वाजलेल्या नाहीत. क्वार्टर टू 6 7 8. आता मला सांगा, हा जो तुमचा आर हँड आहे तो 5 आणि 6च्या मध्ये असणार आहे, बरोबर का? इट विल बी बिटवीन 5 अँड 6. ठीक आहे, तर हा जो अँगल आहे तो किती असणार? हा 30 30 30 किती झाला? 30 30 30 90, बरोबर. आणि 5 पासून तो पुढे किती आलाय, बरोबर, ते काढायचं आपल्याला. मग ज्या वेळेस तो इथं असतो, म्हणजे किती मिनिटं झाली? 45 मिनिट्स. तर इथं 45 मिनिट्सला किती पुढे गेला असेल ते काढायचं. फॉर 45 मिनिट्स इट विल बी into 45, okay, divided by 60, 30 into 45. So 30 into 45 divided by 60, 32 जा 45 to the 22.5 डिग्री. ओके, 22.5 डिग्री हा पुढे गेलेला, पुढे आलेला आहे. ओके, मग 30 मधून 22.5 सबट्रॅक्ट करा. मग 30 minus 22.5 and that will be 7.5 डिग्री. मग हा 7.5 डिग्री जो आहे तो ऍड करावा लागेल 90 मध्ये. समजलं? सो अँगल 90 प्लस 7.5 डिग्री and that will be 97.5 degree. Okay, this is how we can find angle between hour hand and minute hand. हे कळलं का? 22.5 डिग्री तो पुढे आलेला असेल, म्हणजे इथं पोचायला त्याला अजून किती? हे 7.5, कारण हे दोन आकड्यांमधलं 30 डिग्री असतं, लक्षात ठेवा. मग 30 पैकी त्यांना 22.5 क्रॉस केलंय, म्हणजे 7.5 शिल्लक आहे.
7.5 ऍड होईल ना 90 मध्ये. 90 असतं तर इथं आलं असतं ना ते. ओके, पण इथं 7.5 डिग्री पाठीमागे, म्हणजे हे ऍड करावं लागेल 97.5 डिग्री. This way we can have these two sums on clock. याच्यानंतर आपण पुढचा पार्ट शिकणार आहोत, तो म्हणजे arc length and area of sector. arc length 10वी मध्ये पण झालंय हे, and area of sector. Okay, length of arc and area of sector. Length of arc कशी फाइंड आउट करतो आपण? You know circumference of the circle. किती असतं circumference of the circle? 2 pi r. बरोबर. circumference of the circle कितना होता है? 2 pi r. Suppose रेडियस, सर्कल का रेडियस r है, एंगल बिटवीन देम इज थीटा. ओके, दिस इज लेंथ ऑफ आर्क. तो लेंथ ऑफ आर्क अगर हमने एस से डिनोट किया, लेंथ ऑफ आर्क किससे डिनोट किया? एस से. तो आपको पता है अगर आप कंपैरिजन करोगे एस अपॉन 2 पाई आर सर्कम्फरेंस, इसका करस्पॉन्डिंग एंगल थीटा और 2 पाई आर का करस्पॉन्डिंग एंगल 360, मतलब कितना? इसको आप 2 पाई भी बोल सकते हो. 360 मतलब 2 पाई. सो 2 पाई आर उस तरफ लिया तो एस कितना होगा? थीटा अपॉन 2 पाई इंटू 2 पाई आर. 2 पाई कैंसल, सो थीटा इंटू आर. इथं थीटा जो असतो तो मस्ट बी इन रेडियन. थीटा म्हणजे डिग्री मध्ये दिला तर पहिले त्याला रेडियन मध्ये करा. मस्ट बी इन रेडियन, नसेल तर रेडियन मध्ये करा, नाहीतर असा यूज करायचा नाही कॅल्क्युलेशन मध्ये. न्यूमरिकल सॉल्व करताना थीटाला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं, हे लक्षात ठेवा. सो दिस इज द रिलेशन बिटवीन आर्क लेंथ एस, रेडियस आर आणि एंगल थीटा, जो सेंट्रल एंगल है तो थीटा इन रेडियन, मस्ट बी इन रेडियन. देन लेंथ ऑफ आर्क फॉर्म्युला क्या है? थीटा इंटू आर. आता आपण असं सिमिलरली एरिया ऑफ सेक्टर बघूया. सेक्टर म्हणजे काय? तर हा पूर्ण एरिया, त्याचा रेडियस आर, एंगल थीटा, and this is area of the sector A. Area of sector is A. Length of radius कितना है? R. And angle कितना है? Theta. Then what is relation between them? Again A upon area of circle क्या है? Pi r square, and this is theta upon 2 pi. Therefore A equal to theta upon 2 pi into pi r square. Pi get cancel, so it will be half theta into r square. This is another relation between area of sector and radius and theta. तो R और S में और A में क्या रिलेशन है? रिलेशन बिटवीन, थर्ड रिलेशन, दिस इज सेकंड, दिस इज फर्स्ट, थर्ड रिलेशन बिटवीन A and S. A आणि S मध्ये काय रिलेशन बघा? A इज इक्वल्स टू आपल्याला माहिती आहे हाफ थीटा इंटू आर स्क्वेअर. सो कॅन आय राइट आर स्क्वेअर एज आर इंटू आर?
So it will be half theta into r into r. Okay, this is A. Now you tell me what is theta into r? Theta into r is S. So can we write half r into S? Okay. So A equal to half r into S. This is another relation between radius, length of arc, and area of sector. You take down this fast and learn them. दोनों फॉर्मूले याद भी करें तो फिर आपका सेकंड एक्सरसाइज चालू कर देंगे. दिस इज द लास्ट एक्सरसाइज. बिफोर दैट यू शुड लर्न दिस फॉर्मूलेस. फटाफट लर्न कर दीजिए, लिख दीजिए पहले. हो गया बच्चों? So these are two important formulas. S is equals to r into theta and A equal to half theta into r square. Theta must be in radian. थीटा को डिग्री में दिया तो उसको डायरेक्ट त्याला यूज करायचं नाही, त्याला कन्वर्ट करायचं रेडियन मध्ये. ओके, सो विल टेक वन एग्जांपल. If it is said radius of circle is 9, मतलब गिवन क्या है आपको? R is 9 सेंटीमीटर.
find the length of arc of this circle which cut off chord of length equal to length of radius. So length of an arc, length of chord is also 9 centimeter. सिच्युएशन अशी आहे, कॉर्डची लेंथ आणि रेडियसची लेंथ सेम आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे, जर कॉर्ड आणि रेडियस सेम असेल तर हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो एंगल मस्ट बी 60 डिग्री, मतलब π/3 रेडियन. म्हणजे थीटा तुम्हाला इनडायरेक्टली दिलाय π/3 रेडियन. आणि तुम्हाला विचारलेलं आहे लेंथ ऑफ आर्क म्हणजे एस. व्हाट इज द फॉर्म्युला टू फाइंड एस? एस इज इक्वल्स टू आर इंटू थीटा. सो हाउ मच इज आर? 9. थीटा π/3 यानी कितना आया? 3 पाई सेंटीमीटर. Therefore S is 3 pi centimeter. Take down. Exercise 1.2, question number 2. आपण थीटा कसा काढला कळलं का? कॉर्डची लेंथ आणि रेडियसची लेंथ सेम दिलेली आहे. दिस इज अ कॉर्ड. सपोज OA and OB are radii and AB is a chord. Length of chord equal to radius of the circle and therefore triangle OAB is equilateral triangle. And in equilateral triangle, you know, each angle is 60 degree. Equilateral triangle प्रत्येक angle 60 degree असतो. 60 degree म्हणजेच π/3 radian. Now next question number 3. Find the angle in degree subtended at the center of circle by an arc whose length is 15 if the radius is 25. Okay. सर्कलचा रेडियस 25 दिलाय आणि आर्कची लेंथ तुम्हाला 15 दिले. लेंथ ऑफ आर्क इज 15 म्हणजे S is 15 सेंटीमीटर. And you need to find the angle subtended at the center. म्हणजे तुम्हाला थीटा काढायचा आहे. फॉर्म्युला यूज करायचा. S is equals to R into theta. So S is 15, R is 25 into theta. So what is theta? 15 upon 25, which is 3/5. Therefore theta equal to 3 upon 5 in radian. Write it down fast. Now question number 4 क्या दिया है देखिए. लेंथ ऑफ पेंडुलम. पेंडुलम मालूम है? पेंडुलम का लेंथ 18 सेंटीमीटर है. नो सॉरी, लेंथ ऑफ पेंडुलम इज 14 सेंटीमीटर. 14 centimeter is the length of pendulum. It oscillates through an angle of 18 degree. किती डिग्री ना ऑसिलेट होता है? 18 डिग्री. तो यू नीड टू फाइंड द पाथ ऑफ पेंडुलम. पाथ ऑफ पेंडुलम मतलब आपको फाइंड आउट करना है लेंथ ऑफ आर्क. बराबर. दिया क्या है? गिवन है R इक्वल्स टू 14 and theta equals to 18 degree. But as I told you, डिग्री मध्ये यूज नाही करायचं. मग त्याला पाय अपॉन 180 म्हणजे π/10 होईल इन रेडियन. and to find S, फाइंड काय करायचं आहे? S. फॉर्म्युला काय आहे? S is equals to R into theta. R मालूम है 14, थीटा मालूम है π/10. So it will be 7 pi
by 5 centimeter, since it is a length of arc. 7 pi by 5 centimeter. So take down children, फटाफट fast लिख दीजिए. Tomorrow we'll continue with the next few sums and then we'll finish with the topic. तुम्हाला solved example सोडवायचे as a homework. Solved examples. टेक्स्टबुक मध्ये फर्स्ट आणि सेकंड एक्सरसाइज मध्ये जेवढे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत त्याच्या अगोदरचे ते सगळे सोडवून आणायचे उद्या येताना. ओके, आपण या ठिकाणी थांबणार आहोत.